नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील चौधरी। आज जी गोष्ट सांगणार आहे ती एका मेंढपाळाची आणि त्याच्या मेंढ्यांची आहे। एक मेंढपाळ होता, मेंढपाळाकडे भरपूर मेंढ्या होत्या आणि या मेंढ्या रोज चरायला जायच्या, एखाद्या शेतात बसायच्या। त्यांची पडणारी विष्ठा त्याच्यातून त्या शेतकऱ्याकडनं मेंढपाळाला पैसे मिळायचे। या मेंढ्यांच्या दुधापासनं, एका मेंढीपासनं दुसऱ्या मेंढ्या, प्रजनन क्षमतेमधून अनेक मेंढ्या व्हायच्या, मेंढपाळाला पैसे मिळायचे। एकदा काय झालं, या 50 मेंढ्यांचा एक नेता तयार झाला आणि या 50 मेंढ्यांनी आपलं म्हणणं, आपलं गाऱ्हाणं त्या नेत्याकडे मांडलं। त्यांनी सांगितलं, आपल्या जीवावर हा मेंढपाळ एवढे पैसे कमवतो, आपल्याला खायला चांगलं नाही, आपल्याला पाणी प्यायला चांगलं नाही, मग आपण काय केलं पाहिजे? तर आपल्याला खायला चांगलं अन्न मागितलं पाहिजे आणि चांगलं पाणी मागितलं पाहिजे। झालं, मेंढ्यांनी आपल्या नेत्याकडे म्हणणं मांडलं आणि नेत्यांनी सगळ्या मेंढ्या सोबत घेतल्या आणि आपलं म्हणणं मांडायला तो मेंढपाळाकडे घेऊन गेला। मेंढपाळाने सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि रात्री तो विचार करायला लागला, अरे आपल्याला याच्यातनं पैसे मिळताय ठीक आहे, पण आपण आता जर यांना शुद्ध पाणी, शुद्ध अन्न हे सगळं करायचं म्हटलं तर खर्च खूप वाढेल। मोठा प्रश्न उभा राहिला, काय केलं पाहिजे? मेंढपाळ मोठा हुशार होता, आजकालच्या राजकारण्यांसारखा। त्यांनी त्याच्या मेंढ्यांचा नेता होता, त्याला जवळ बोलवलं आणि सांगितलं की तुला खायला चांगलं पाहिजे का? नाही म्हटलं, आम्हाला सगळ्यांना पाहिजे। तुला राहायला जागा चांगली पाहिजे का? नाही म्हटलं, आम्हाला सगळ्यांना पाहिजे। मेंढपाळानं युक्ती वापरली, फोडा आणि राज्य करा। आणि त्या मेंढ्यांच्या नेत्याला तो म्हणाला की तुला चांगलं राहायला देतो, तुला चांगलं पाणी प्यायला देतो, तुला हवं तरी त्यांच्यासारखं काम पण करत नाही, तुला पायी पण चालावं लागणार नाही, तुला हवं तर मी माझ्या सोबत माझ्या गाडी बैलात बसवून नेत जाईल, पण तू काहीतरी कर आणि त्यांच्या डोक्यातला हा विषय काढ। आता लालूच दिली, मोह भेटला आणि तो नेता त्याला बळी पडला। पण मेंढ्या काय ऐकायला तयार नव्हत्या। मेंढ्यांनी आपली मागणी लावूनच ठेवली। मेंढपाळाला काय करावं सुचेना आणि मग त्याने एक युक्ती लढवली। थंडीचा महिना जवळ येत होता। मेंढपाळानं आपल्या मेंढ्यांची पूर्णपणे लोकर काढून घेतली। सगळ्या मेंढ्यांच्या अंगावरची लोकर निघाली। लाखो रुपयाचा फायदा मेंढपाळाला झाला। मेंढींपासनं मिळालेली लोकर बाजारात चांगलीच विकल्या गेली, पैसे खूप मिळाले। पण झालं असं की थंडीचे महिने असल्यामुळे मेंढ्यांना थंडी वाजायला लागली। आता मेंढ्यांना जशी थंडी वाजायला लागली तसं त्यांच्या डोक्यातनं चांगलं राहायचं, चांगलं खायचं, चांगलं प्यायचं निघून गेलं आणि या थंडीवर काय उपाय करता येईल याच्यावर चर्चा सुरू झाली। आणि पुन्हा त्या सगळेजण मेंढपाळाकडे गेले, म्हटले आम्हाला खूप थंडी वाजतीये, काही काही लहान लेकरं आहे, मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? मेंढपाळानं पुन्हा युक्ती लढवली आणि लाखो रुपये कमवलेल्या त्या लोकरीच्या पैशातून काही हजार रुपयांमध्ये त्यांना स्वेटर खरेदी केले आणि सगळ्या मेंढ्यांना एक एक स्वेटर दिलं। लाखो रुपयांचा फायदा मेंढपाळाला झाला होता। स्वेटर दिल्याबरोबर सगळ्या मेंढ्या खुश झाल्या। आता त्यांना कुणालाच थंडी वाजत नव्हती आणि प्रत्येकाच्या मनामध्ये आपला मालक किती चांगला आहे, आपल्याला थंडी वाजवू नये म्हणून त्याने स्पेशल आपल्याला स्वेटर शिवून आणले, ही भावना त्यांच्या मनामध्ये झालेली होती निर्माण। आणि खाण्याचा, जगण्याचा, स्वच्छ पाण्याचा, स्वच्छ अन्नाचा प्रश्न ते विसरून गेलेले होते। त्यांच्या नेत्यालाही पैसे मिळाले, मेंढपाळाला मालकालाही पैसे मिळाले, पण आपल्या मूलभूत प्रश्नांपासून मेंढ्या लांब गेल्या आणि क्षणिक प्रश्नासाठी खुश होऊन ते आपले मूळ प्रश्न विसरून गेल्या। असंच काहीतरी आमच्या देशामध्ये घडतं आहे। लाडक्या भावांनो, लाडक्या बहिणींनो, एखाद्या महिन्याचा पगार जर नाही आला तर आम्हाला आमची ती समस्या वाटायला लागते। पण या भारतामध्ये आम्हाला कमीत कमी पैशामध्ये शिक्षण मिळावं, चांगलं अन्न मिळावं, चांगले रस्ते मिळावे, या मूलभूत प्रश्न मात्र आम्हाला आमचे वाटत नाही। याचं कारण काहीतरी लालूच देऊन, छोटंसं स्वेटर देऊन आमचे बोळवण करण्यात येते आणि आमची मेंढी बनवण्यात येते। आपला मेंढपाळ हा हुशार आहे, तो कोणत्याही पक्षाचा असू द्यात, आज हा पक्ष आहे, उद्या तो पक्ष आहे, पण आपण सगळी जर मेंढरं असू तर आपण आपले मूळ प्रश्न विसरता कामा नये। आम्ही त्या प्रश्नांवर ठाम राहिलं पाहिजे आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। आणि जो मॅनेज होईल असा नेता आपलं म्हणणं मांडण्यासाठी कधीच निवडता कामा नये। इतकंच, थँक्यू।